नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीतल्या कुलाचाराविषयी माहिती करून घेणार आहोत। तसेच घटस्थापना कशी करावी या विषयाची सुद्धा माहिती आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत पहा। मंडळी, मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे। ज्योतिष, धार्मिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, धार्मिक विधी, अध्यात्म या विषयातील विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर संवाद साधतोय आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून। चला तर मग आपण आजच्या भागामध्ये माहितीला सुरुवात करूया, ती म्हणजे नवरात्रीतलं कुलाचाराविषयी। हो, फार महत्वाचं आहे, कारण कुलाचारामध्ये नवरात्र या गोष्टीला अतिशय महत्व आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या देवीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र असं म्हणतात। 9 दिवस हा उत्सव चालतो, म्हणून याला नवरात्र असं म्हणतात। 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते। हा नवरात्रीचा उत्सव प्रत्येक घराघरातून साजरा केला जातो, किंबहुना हे आवश्यकच आहे। हा मंडळी, हे आवश्यकच आहे आपल्याला लाभलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी आणि तिचे आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर असलेलं कृपाछत्र अजून अधिक दृढ होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी, अदृश्य अशा वाईट दुष्ट शक्तींपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या अतिशय उदात्त हेतूने धर्मशास्त्रामध्ये नवरात्र व्रत सांगितलेलं आहे, आणि म्हणून तो कुलाचाराचा भाग आहे। आणि म्हणूनच नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने, मनपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख, समाधान, आरोग्य नांदताना दिसतं। कारण आत्ताच्या काळामध्ये याच गोष्टींची जास्त गरज आहे। नवरात्र उत्सव हा देवीचा म्हणजेच शक्तीच्या उपासनेचा, शक्ती उपासनेचा असल्यामुळे अत्यंत महत्वाचा कुलधर्म, कुलाचार आहे। आणि म्हणूनच तो सगळ्यांकडे, सगळ्यांच्या घरामध्ये पाळला जाणं आत्ताच्या काळात सुद्धा गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे। कारण सध्या बरेच जण कुटुंबातून विभक्त झालेले आहेत। काम, धंदा, व्यवसाय, कार्यानिमित्ताने आपले देव आपण वेगळे केलेले आहेत। आपण आपलं अन्न स्वतंत्र शिजवत आहोत। आपल्या सगळ्या गरजेच्या वस्तू आपण स्वतंत्रपणे उभ्या केलेल्या आहेत आपापल्या ठिकाणी। अशा वेळी कुलधर्म आणि कुलाचार फक्त मोठ्या भावाकडे सोपवून आपण रिकामे राहू नका। ज्या घरात स्वयंपाक आणि उपजीविकेचं साधन स्वतंत्र आहे, त्या घरात कुलधर्म, कुलाचार ही स्वतंत्रच असायला पाहिजे, अशी धर्म मान्यता आहे। आपली कुलदेवतेची उपासना, साधना आपण प्रत्येकाने कर्तव्यपूर्वक सांभाळली पाहिजे। अर्थात ज्यांना या गोष्टीमध्ये रस आहे त्यांच्यासाठी हा विषय। कारण मंडळी, या कुलाचाराच्या माध्यमातून आपण राहत असलेल्या वास्तूला आणि वास्तूमधील लोकांना प्रचंड प्राप्त होणाऱ्या शुभ ऊर्जेचा फायदाच होणार आहे। तसेच कुलधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात, म्हणजेच पुढच्या पिढीच्या मनात एक चांगली स्मृती तयार होऊन त्यांच्यावर चांगले शुद्ध संस्कार सुद्धा होणार आहेत। हा मंडळी, कारण संस्कार हे घरातूनच दिले जातात। असो, आपल्या वास्तूमध्ये देवघरात कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते, आणि पुढे ती प्राणप्रतिष्ठा दर 12 वर्षांनी करावी, म्हणून त्या कुलदेवतेला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते। तिच्यामधील चैतन्य कायम टिकवण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत। उदाहरणार्थ, नवरात्रामध्ये देवीचे घट, चंपाषष्ठीचं नवरात्र, या मार्गे आपण सेवा करत राहिल्यास ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोहोचतं। देवघरात कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही कारणांमुळे देवतेच्या उपासना मार्गात खंड पडल्यास लगेचच तिचे आपल्याला असलेले संरक्षण कवच संपत नाही। हा, लगेच नाही संपत, पण काही प्रमाणात ते क्षीण मात्र होतं, कमी होतं। त्यामुळे शक्यतो खंड करूच नये। या चांगल्या कल्याणकारक शक्तीचा अनुभव यावा असं वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले आपले उत्सव, कुलाचार अगदी मनापासून आणि श्रद्धेने साजरं करणं गरजेचं आहे। या नवरात्रात घटाची स्थापना कशी करतात ते आपल्याला पाहूया। काय बरं करतात तर सर्वप्रथम शेतामधून काळी माती आणली जाते। ती एका पत्रावळीवर बोटाचे उभं पेर उंचीचा आणि विधभर लांबी रुंदीचा सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यामध्ये पेरायचं असतं। हे धान्य पेरण्यापूर्वी हळदीच्या पाण्यातून ते रंगवून घ्यायचं, आणि या धान्यामध्ये सप्तधान्य असावीत, म्हणजेच तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग यासारखी 7 धान्य, अर्थात दुसरी घेतली तरी चालतील। अशा प्रकारे पत्रावळीवर जे हे शेत आपण तयार केलेलं आहे त्याला वेदिकाय नमः, वेदिकाय नमः असं म्हणून गंध फूल वाहून पूजा करावी। नंतर पर्जन्याय नमः म्हणून त्यावर थोडं पाणी शिंपडावं। नंतर त्यावरून
वरुण देवतेची म्हणजेच कलशामध्ये पाणी घेऊन स्थापना करावी. काही जण कलश ठेवून त्यावर नारळ ठेवतात, तर काही जण त्यावर ताम्हण ठेवून त्या ताम्हणात उपास्य देवतेची स्थापना करतात. त्यानंतर दिव्याची म्हणजे समईची किंवा नंदादीपाची स्थापना करतात. कारण हा प्रकाश दीप हे शक्तीचं स्वरूप, हे तेजोमय आहे. त्या दिव्याची सुद्धा गंधफूल वाहून पूजा करतात. हा नंदादीप संपूर्ण नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंडपणे तेवत राहणं आवश्यक असतं आणि म्हणूनच समयीतील वात बदलते वेळी किंवा इतर काही कारणाने ती विझू नये, म्हणजे शांत होऊ नये, यासाठी 2 दिव्यांची अगोदरपासूनच स्थापना केल्यास मंडळी उत्तम राहील. आणि त्यातूनही ती विझली, हवा किंवा वात कमी पडली तर घाबरण्याचं कारण नाही. या वर्षीचा म्हणजे 2023 मधील घटस्थापनेचा मुहूर्त यावेळेला आलेला आहे, तो म्हणजे सकाळी, म्हणजे 15 ऑक्टोबर वार रविवार सकाळी 11:44 हा मुहूर्त आहे. ते दुपारी 12:30 मुहूर्त असणार आहे, साधारणतः तास पाऊण तास. परंतु ज्यांना काही कारणामुळे ही वेळ पाळता येणार नाही अशांनी घटस्थापना या दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत करू शकता. कारण ज्या दिवसापासून नवरात्र प्रारंभ होतो त्या दिवशी कोणत्याही वेळेत आपण घटस्थापना करू शकता, जी तुम्ही रविवारी 15 तारखेला करू शकता. कारण अश्विन शुद्ध प्रतिपदा ही तिथी मुळातच आदल्या रात्री म्हणजे शनिवारी 14 ऑक्टोबरला रात्री 11:25 सुरू झालेली आहे, होणार आहे. आणि प्रतिपदा तिथी दुसऱ्या दिवशी 15 तारखेला ही रविवारी रात्री 12:33 असणार आहे. म्हणजेच प्रतिपदा, अश्विन शुद्ध प्रतिपदा ही तिथी 15 ऑक्टोबर वार रविवारला संपूर्ण दिवस असणार आहे. आता काय बरं करायचं, तर विड्याच्या पानावर कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून कुंकवाने त्यावर देवीचा टाक ठेवायचा आणि हा टाक न हलवता त्याची नवरात्रामध्ये पूजा करावी. सकाळ संध्याकाळ आरती करावी. देवीची निरनिराळी स्तोत्र आहेत ती पठण करावी. त्यामध्ये ललिता सहस्त्रनामावली, देवी अथर्वशीर्ष, महालक्ष्मी अष्टक, देवीचे कुठलेही मंत्र, अगदी सोपा मंत्र म्हणजे ओम कुलस्वामिने देवेय नमः किंवा ओम श्रीम नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, हा 99 मंत्राचा पाठ अवश्य करू शकता. कुठलाही मंत्र करा. आपल्या वास्तूमधील शुभ ऊर्जा वाढवू शकता या मंत्रपाठाने. त्याने आपल्या आजूबाजूला अत्यंत शुभ, आनंदी, उत्साही ऊर्जेचा प्रवाह वाढून स्फूर्ती निर्माण व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे स्वतः किंवा ब्राह्मणांकडून दुर्गा सप्तशतीचे पाठ करून घ्यावेत. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार नवरात्रीचे उपवास करता येत असतील तर ते सुद्धा करावे. त्यामुळे चित्तशुद्धी होण्यास सुद्धा चांगली मदत होते. मंडळी, शास्त्राप्रमाणे मला जेवढं माहिती होतं ना, ती सगळी माहिती नवरात्र उत्सवाची मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. तसेच ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मंडळी, अजून बरेचसे आपण व्हिडिओ नवरात्रीबद्दल प्रकाशित केलेले आहेत आणि आताही करणार आहोत. त्यामुळे या आठवड्यामध्ये हे सगळे व्हिडिओ पहा. पुढच्या भागामध्ये आपण नवरात्रीचे 9 मंत्र, नैवेद्य, 9 दिवसातले 9 रंग, तसेच ललिता देवीची उपासना हे सुद्धा व्हिडिओ प्रकाशित करणार आहोत. ते सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.